हे अधिकारी अंध होते की यांनी खरंच मुद्दाम डोळे मिटले होते? आणि तरी सुद्धा वसई विरार महानगरपालिका एवढी शांत आहे जेवढी एका गुन्हेगाराची आई शांत असते. तुम्ही रानातल्या झाडांचं तोंड बांधलं म्हणून जनतेचा आवाजही ठप्प कराल असा गैरसमज बाळगू नका. आणि तृंगारेश्वर जंगल तुम्हाला तुमच्या नात्यात मिळालं होतं का? आणि गुन्हेगारांना सत्ता मिळाली म्हणून सत्य कधी हरलं नाही, या सगळ्याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. नमस्कार. हो, पर्यावरणाला गिळणारी वसई विरार महानगरपालिका यांनी रस्ता खाल्ला, जंगल तोडलं आणि गुन्हेगारी वाढवली. वसई विरार महानगरपालिकेला मला काही सरळ प्रश्न विचारायचे. हे शहर सामान्य लोकांचं आहे की गुन्हेगारांचं? हायवे लोकांसाठी आहे की फक्त बिल्डर माफियांसाठी? आणि तृंगारेश्वर जंगल तुम्हाला तुमच्या नात्यात मिळालं होतं का? वसई विरारचा हायवे म्हणजे एकेकाळी हिरव्यागार जंगलाने भरलेला होता. सकाळची स्वच्छ हवा, रस्त्याच्या बाजूला मोर, हरिण, माकडं दिसायची. तृंगारेश्वर अभयारण्याचं नाव घेतलं की सौंदर्यमय निसर्ग आठवायचा. पण 2009 नंतर वसई विरार महानगरपालिका म्हणजेच बहुजन विकास आघाडी यांची सत्ता जेव्हा आली तेव्हा संपूर्ण निसर्ग गाळला गेला. जंगल कॉन्क्रीटमध्ये संपवलं गेलं. वसई विरार महानगरपालिकेने हायवे भोवतीचा संपूर्ण जंगलपट्टा सिस्टमॅटिकली उद्ध्वस्त केला. जिथे फॉरेस्ट झोन होता तिथे अनधिकृत गोदामं, अनधिकृत शेड्स, गैरवापराचे कमर्शियल युनिट्स आणि रातोरात उभं राहणारं बांधकाम, हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने? महानगरपालिकेच्या की त्यांच्याच पोटातील माफियांच्या? जंगल कापली, झाडं तोडली, पण एवढ्यावर समाधान नाही म्हणून याच भागात ड्रग्सची तस्करी वाढवली. ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बांधली. सध्या समोर आलेली न्यूज म्हणजे वसई विरार परिसरातील पेल्हार गावात 14 कोटींचे ड्रग्ज जप्त केले, आणि तेही मुंबई पोलिसांनी. रात्री 2-3 वाजता येणारे ट्रक, गाड्या, संशयास्पद हालचाली जाणवल्या म्हणून पोलिसांना तक्रार केली जाते. तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी गायब होतात आणि MCU सारख्या दिसणाऱ्या गोदामात नक्की काय चाललंय हे तपासायलाही कोणी जात नाही. का? त्यांना माहिती होतं म्हणून की माहिती होऊ नये म्हणून? तृंगारेश्वर अभयारण्याचं नाव घेतलं की आध्यात्मिक शांती आठवते, पण आता तिथे काय दिसतं? जंगलात अतिक्रमण, कचऱ्याचे ढीग, अनधिकृत धंदे आणि त्याच जंगलात वाया गेलेली तरुण पिढी. तसेच अभयारण्याच्या सीमेत उभं राहिलेलं कॉन्क्रीटचं मायाजाल आणि त्याचप्रमाणे अभयारण्याच्या पायथ्याशी असलेली संपूर्ण जैवविविधता नष्ट केली गेली. वन्य प्राणी रोड किलिंगने मरतायत, हवा प्रदूषित झाली आहे, पाण्याचे झरे आटले, आणि तरी सुद्धा वसई विरार महानगरपालिका एवढी शांत आहे जेवढी एका गुन्हेगाराची आई शांत असते. महानगरपालिकेचे अधिकारी गुन्हे थांबवतात की परवानगी देतात? तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा, या सगळ्याकडे तुम्ही कधी लक्ष दिलत का? कोणत्याही अधिकाऱ्याने ही जागा फॉरेस्ट असल्याचं सांगितलं नाही. कोणतीही तपासणी नाही, कोणतीही कारवाई नाही, ना दंड ना अटक, आणि उलट पक्षी अनधिकृत बिल्डरांना संरक्षण दिलं. हे अधिकारी अंध होते की यांनी खरंच मुद्दाम डोळे मिटले होते? कारण जनतेला दिसणाऱ्या गोष्टी या अंधभक्तांना का दिसत नाहीत असा प्रश्न पडतो. असं वाटतं जणू यांचा पक्षच यांच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. जेव्हा जनता विचारते की हायवे नजीकच्या गुन्हेगारीचं राज्य का वाढलं, कसं वाढलं, तेव्हा उत्तर मिळतं की ही आमची जबाबदारी नाही. अहो, मग तुमची जबाबदारी नाही तर मग या खुर्च्यांवर का बसला? आणि जर जंगल जपायचं नसेल तर निसर्गाच्या नावाखाली टॅक्स तरी कशाला घेता? वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनो, ही जनता जागी झाली आहे. जंगल कोणी खाल्लं, रस्ता कोणी विकला, ड्रग्सचं जाळं वाढवायला सपोर्ट कोणी केला, बिल्डर माफियांना संरक्षण कोणी दिलं, आणि तृंगारेश्वरचा विनाश कोणाच्या आदेशाने केला गेला, या सगळ्याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. जंगल संपलं म्हणून जनता अंध झाली नाही, तोच परिसर कॉन्क्रीटने झाकला म्हणून आवाज दबला नाही, आणि गुन्हेगारांना सत्ता मिळाली म्हणून सत्य कधी हरलं नाही. तुम्ही रानातल्या झाडांचं तोंड बांधलं म्हणून जनतेचा आवाजही ठप्प कराल असा गैरसमज बाळगू नका. गुन्हेगारी वाढवणाऱ्यांची वेळ आता संपली आहे. अनैतिक विकासाचं सोंग घेणं बंद करा आणि सोडा त्या खुर्च्या. धन्यवाद.